नमस्कार, मी पंजाब डक। आम्ही सर्व शेतकऱ्यांना, महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना म्हणलं होतं की 21 तारखेपासून पाऊस सुरू होणार आहे। खरं तर कालच राज्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि परत मग हे सांगण्यासाठी कशामुळे फोन आपला मेसेज केला, कारण की 21 सप्टेंबरच्या आत तुम्ही तुमचं सोयाबीन काढून घ्या। तुम्ही बघा, हे माझ्या शेतामध्ये हे सोयाबीनचं क्षेत्रफळ आहे आणि या ठिकाणी ही सगळी मी हार्वेस्टरनं म्हणजे 2 दिवसापासून सोयाबीन काढलेली आहे। हे हार्वेस्टरनं काढलेली आहे आणि हे हार्वेस्टरनं काढत या ठिकाणी हे एवढं मोठं निघालं आहे आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्यांसाठी अंदाज देणार नाही। सर्व शेतकऱ्याला सांगितलं की शेतकऱ्यांनो, तुम्ही काय करा, आज पण दुपारपर्यंत तुम्ही तुमचं सोयाबीन असेल ना झाकून ठेवा, कारण की आज दुपारनंतर पाऊस येणार आहे। राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे 21 तारखेपासून ते 2 ऑक्टोबरपर्यंत राज्यात खूप मोठा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। तो पाऊस तुम्हाला एक सांगतो, महाराष्ट्रामध्ये 42,000 गाव आहेत, तर प्रत्येक गावाला ह्यामध्ये 2 तारखेपर्यंत 2 ऑक्टोबरपर्यंत 3दा पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये काय झालं की आता मध्ये कालच पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू झाला। आज नांदेड, लातूर या भागाकडे, सोलापूर या भागाकडे जरा चांगला पाऊस सुरू होईल। त्याच्यानंतर दुपारनंतर आणखी बऱ्याच भाग, राज्यातला भरपूर भाग कव्हर करेल, पण रात्रीच्याला मात्र बऱ्याच ठिकाणी असा पाऊस चालू झालेला दिसेल। पण 21, 22, 23 पर्यंत पासून ते जवळजवळ सांगायचं झालं तर 2 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस राज्यात चालूच राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यात सांगायचं झालं तर 24-25च्या दरम्यान, 24, 25, 26, 27च्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडं खूप देखील पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून गोदावरी नदीला परत पूर येणार आहे। म्हणून गोदावरी काठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो, मोटर असं काढून घ्यावे, कारण की परत त्या जायकवाडी धरण 100% भरलेलं आहे, त्याचं पाणी सोडावं लागणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही काय करा, आता सतर्क म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही तुमचं मोटर वगैरे काढून घ्या। आणि सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सध्या आता ह्या 2 तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल, जशी उघाड भेटेल, तितक्या तुमच्या त्या वळ्या उघड्या करा, लगेच ते झाकण्याची तयारी ठेवा, कारण की राज्यामध्ये आता 2 तारखेपर्यंत पाऊस आहेच, म्हणजे दररोज काय होणार, प्रत्येक भागामध्ये 3-3 दिवस पाऊस येऊन जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण राज्यात सांगायचं झालं तर आपण एकदा सांगितलं होतं की राज्यात 21 तारखेला पाऊस सुरू होणार आहे। आता नांदेड भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे आणि तो पाऊस आता सोलापूर इकडे लातूरकडे देखील चालूच आहे आणि आणखीन महाराष्ट्रामध्ये आज दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। पण सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आजच्या दिवस आणखीन दुपारपर्यंत चान्स आहे, जशी वेळ भेटेल तसं हार्वेस्टरनं तुम्ही तुमचं सोयाबीन वगैरे काढून घ्या आणि सोयाबीन काढल्याच्यानंतर त्याला ऊन द्यावं लागतं, म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।